नमस्कार, मी नकुशी पांडुरंग देवकर, विद्या मंदिर बाचणी, तालुका करवीर. शिक्षक मित्र हो, आपल्या विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतचे अंक ओळखताही येतात आणि वाचताही येतात. आज आपण 0 ते 9 पर्यंतचे अंकांचं अंकी लेखन करण्याचं कौशल्य प्राप्त होण्यासाठी काही नाविन्यपूर्ण कृती घेऊयात. पहिली कृती आहे धूळपाटी अंकांची. शिक्षक मित्र हो, आता धूळपाटी अंकांची म्हणजे तरी काय? तर पहा, ही कृती वर्गात घेण्या अगोदर आपल्याला काहीतरी पूर्वतयारी करावी लागेल. तर आपल्या परिसरात उपलब्ध असणारी माती, वाळू किंवा रांगोळी ही एका ट्रे मध्ये एकत्रित करायची आणि त्या ट्रे मध्ये ती पसरून ठेवायची आणि त्या ट्रेला नाव द्यायचं अंकांची धूळपाटी. तर पहा, या धूळपाटीचा उपयोग कसा बरं करायचा? पहा, ही आहे आपली धूळपाटी. अगं अनया, चल पाहू, तू आपल्या श्रुतिकाला एक अंक दाखव आणि श्रुतिका त्या धूळपाटीवरती त्या अंकाचं लेखन करेल. अगं श्रुतिका, या कार्डावरील अंकाचे लेखन धूळपाटीवर कर बघू. बरोबर. अगं अनया, तू या अंक कार्डावरील अंकाचे लेखन धूळपाटीवर कर बघू. बघा शिक्षक मित्र हो, अंक पाहिला आणि त्या अंकाचं लेखन त्या धूळपाटीवरती केलं. यामुळं त्या अंकाची दिशा, रचना, त्याचबरोबर अंकाचा आकार मुलांच्या स्मरणात राहतो आणि अंक लेखनाचं कौशल्य सहजपणे प्राप्त होतं. शिक्षक मित्र हो, आत्ताच आपण धूळपाटी अंकांची ही कृती घेतली. आता आपण 0 ते 9 या संख्यांचे अंकी लेखन येण्यासाठी दुसरी एक कृती पाहू. कृतीचं नाव आहे साखळी अंकांची. मुलांच्या समोर मोजता येतील अशा वस्तू ठेवायच्या आणि त्या वस्तू मुलांना मोजायला सांगायचा. मोजलेल्या वस्तू जितक्या आहेत तो अंक त्यांनी वहीमध्ये लिहायचा. बघा, यामध्ये वस्तूंची निवड करत असताना मुलांच्या परिसरातील सुद्धा वस्तूंचा आपण वापर करू शकतो. मग टरपले असतील, झाडाची पानं असतील आणि त्याही सोबत गणित पेटीतील सुद्धा साहित्य आपण वापरू शकतो. मुलांनो, तुमच्या समोर मोजता येईल अशा काही वस्तू ठेवलेल्या आहेत. तुम्ही त्या वस्तू मोजायच्या आणि ज्या जेवढ्या आहेत तो अंक तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा. करा बरं कृती. बघा शिक्षक मित्र हो, मुलं स्वतः कृती करत आहेत आणि त्या वस्तू जेवढ्या आहेत तो अंक आपल्या वहीमध्ये लिहित आहेत. पाहूयात बरं त्यांनी काय लिहिलं. मॅडम, माझ्या समोर 6 टोपणे आहेत आणि मी 6 हा अंक लिहिला. व्हेरी गुड. मॅडम, माझ्या समोर 5 मणी आहेत आणि मी 5 अंक लिहिला. बघा शिक्षक मित्र हो, अंक मोजले, वस्तू मोजल्या आणि त्याही सोबत त्या अंकाचं लेखनही वहीमध्ये केलं. यातून मुलांचा 0 ते 9 या संख्यांचे लेखन करण्याची क्षमता सहजपणे प्राप्त होऊ शकते. शिक्षक मित्र हो, आता आपण 0 ते 9 या संख्यांचे अंकी लेखन येण्यासाठी तिसरी कृती घेऊयात. पहा, कृतीचं नाव आहे हवेत अंक गिरवणे. तर पहा, आपण वर्गामध्ये 2 विद्यार्थ्यांना पुढे घ्यायचं आणि एक विद्यार्थी हवेमध्ये अंक गिरवेल आणि त्यानं गिरवलेला अंक, त्या अंकाची रचना समजून, दिशा समजून दुसरा विद्यार्थी तो ओळखेल आणि ओळखलेला अंक तो दुसरा विद्यार्थी आपल्या वहीमध्ये लिहेल. शिक्षक मित्र हो, हवेत अंक गिरवणे ही कृती प्रत्यक्ष मुलांद्वारे कशी घ्यायची ते पाहूया. मॅडम, हिने गिरवलेला अंक मला समजला. तो अंक आहे 9 आणि मी तो लिहिला सुद्धा. व्हेरी गुड. म्हणजे पहा, हवेत अंक गिरवल्यामुळं आपल्याला अंकाची रचना त्या मुलीला समजते आणि तो अंक ती वहीमध्ये लिहिते. बघा शिक्षक मित्र हो, मी जवळपास 3 कृती तुम्हाला सांगितल्या, परंतु या कृतींचा सराव अत्यंत आवश्यक असतो आणि जर ह्या कृती तुम्ही वर्गस्तरावरती जर घेतल्या तर 100% विद्यार्थी 0 ते 9 या संख्यांचे अंकी लेखन सहजपणे करतील. याही पेक्षा 100% विद्यार्थ्यांना सहभागी करून आपण प्रत्येक कृती घेऊ शकतो. याचा अनुभव तुम्हीही घ्या. धन्यवाद.